लयच पक्का दिसतोय रा ह्यो. रामकृष्ण हरी. पुढलेच म्हणतात, मागच्यांचे काय पायाला आले का नसते, माग माग डायरेक्ट. त्याच्यामुळे चष्मा लावलाय मागचे दिसण्यासाठी. रामकृष्ण हरी. अरे वाजवा नाही, वाजली दौंडची तुतारी वाजली आणि ती डायरेक्ट मुंबईमध्ये पोचली आणि 23 तारखेला आवाज घुमणार. हे ठरलेलं आहे. ही काळ्या दगडावरली पांढरी रेष. कारण हे जगन्नाथाचा रथ आहे. रेस का घोडा कभी रुकता भी नाही, कभी थकता भी नाही. कसा हे रेसचा घोडा आहे आप्पा आपला सगळ्यांचा. आज 199 दौंड विधानसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीचे उमेदवार, तुमचे आमचे सर्वांचे नेते, आमचे मार्गदर्शक आदरणीय रमेश आप्पा थोरात यांच्या प्रचाराच्या निमित्ताने व्यासपीठावर बसलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार, उद्धव ठाकरे साहेब, शिवसेना, काँग्रेस, इतर घटक पक्ष, आम आदमी पार्टी असो, RPI असो, सर्व घटक पक्षातील सर्व आमचे नेते मंडळी आणि समोर बसलेले आमचे सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, मी खऱ्या अर्थाने या निवडणुकीला रंगत आणण्याचं काम ज्यांनी या ठिकाणी केलं ते श्री ज्यांनी आता भाषणात सुद्धा टोले मारले. अरे माझ्या भाषणात काय असतं, सगळ्यांचा नाद करायचा पण पवारांचा करायचा ना. मग ते कुठले पण असू, मग दौंडचे असू, बारामतीचे असू, काटेवाडीचे असू. ते आप्पासाहेब पवार, आमचे युवक सहकारी दिग्विजय जेधे, नामदेवरावजी ताकवणे, आमच्या भगिनी वंदनाताई मोहिते, बादशाबाई शेख, संदीपरावजी आढाव, डॉक्टर भरत खळदकर, राजा भाऊ तांबे कुठं बसले, कुठे सध्या, कोणत्या पार्टीत, आमचे मित्र आहेत. ते एकदा मनसेच्या तिकिटावर उभे राहायला लागली होती विधानसभेला. मी म्हणलं राजा भाऊ उभा नका राहू. त्यांना नाही म्हणलं मी उभा राहत असतो. कुठेतरी लोकसभेला काय उभा राहिले होते, बरोबर आहे राजा भाऊ, विधानसभेला उभा राहिले होते. मी म्हणलं जनतेचा अंदाज घेतल्याशिवाय कधी डोकं द्यायचं नाही. ते म्हणतात ना, बिन चुंबळीचं डोकं द्यायचं नाही. ऐकलं ना राजा भाऊनी, पण मला इथं स्टेजवर दिसलं बरं आनंद वाटला. आज आपण खऱ्या अर्थाने ही सभा नव्हे, ही विजयाची सभा म्हणलं तरी काय वावगं ठरणार. इतकी जनता, 4-5चा टायमिंग सभेचा आणि इतका उशीर होऊन सुद्धा इतके जनता या उपस्थित आहे. आणि शिवाय या ठिकाणच्या सभेत मला एक जाणवलं आप्पा, ऊर्जा खतरनाक आहे, स्पिरिट. आणि ज्यांच्या कार्यकर्त्या स्पिरिट आहे ना, तो नेता माग बघू शकत नाही. हे सगळ्यात महत्वाचे. त्यामुळे स्पिरिट भरलेले या ठिकाणचे कार्यकर्ते. तुम्हाला पण जाता जाता सगळ्यांना सांगू तरी मित्रांनो, अभिनय तो कभी नाही, अभिनय तो कभी नाही, हे लक्षात ठेवा. नंतर रडण्यात अर्थ नाही. 5 वर्ष आम्ही तेच ऐकलंय दौंडकरांचं. आम्ही थोड्यात कमी पडलो, आम्हाला असं झालं. काय करायचं ते करा, पण आप्पा आमदारच झाले पाहिजे हे सगळ्यांनी पाहिलं. अरे 24 तास 365 दिवस तुमच्यासाठी सुखादुःखात मोबाईल आमदार म्हणून जो काम करतो, या वयामध्ये सुद्धा प्रत्येकाची अडचण सोडवण्यासाठी आप्पा पुढे सरसवतात.
कधी स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेतली नाही, कधी स्वतःचा स्वार्थ पाहिला नाही. नेहमी माझ्या सर्वसामान्यांचं दुःख ते माझं दुःख, सर्वसामान्यांची अडचण ती माझी अडचण समजण्याचं काम आप्पांनी केलं. आणि आज ते आप्पा विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या समोर उमेदवार म्हणून उभे आहेत. त्यामुळे त्यांची पाठराखण करणं हे कर्तव्य आपलं आहे. राजकारणामध्ये दोन प्रकारचे वर्ग राजकारण करतात. एक वर्ग म्हणजे राजकारणातून सत्ता, सत्तेतून संपत्ती, अहंकार आणि ती संपत्ती टिकवण्यासाठी राजकारण करणारे एक वर्ग आहे. आणि एक वर्ग राजकारणातून सत्ता आणि सत्तेतून माझ्या गोरगरिबांचे अश्रू पुसण्याचं काम केलं जातं, ते म्हणजे आदरणीय रमेश आप्पा थोरात या ठिकाणी करत आहे. आज आप्पा आपल्या समोर निवडणुकीला सामोरं जात आहे. अरे आप्पांनी राजकारणामध्ये कधी स्वतःची काळजी घेतली नाही, स्वतःच्या परिवाराकडे पाहिलं नाही, फक्त सर्वसामान्यांचे दुःख पुसण्याचं काम आप्पांनी केलं. अरे माझ्यासारखा कार्यकर्ता आज या समोर तुमच्या समोर खासदार म्हणून उभा आहे, त्याचं खऱ्या अर्थाने जे श्रेय जात असेल ते मध्ये आदरणीय रमेश आप्पांना जातं. अरे आमच्यासारखे अनेक युवकांना घडवण्याचं काम आप्पांनी केलं. मागच्या 2019च्या टर्म मध्ये कमीत कमी आप्पांच्या आशीर्वादाने 10 आमदार आम्ही हात होतो. आम्ही ज्यावेळेस खाजगीत चर्चा असायची तर आम्हाला त्यावेळेस दुःख वाटायचं. अरे ज्या माणसाने आपल्याला विधिमंडळात बसवण्याचं काम केलं तो माणूस आज आपल्या बरोबर नाही. पण आज परत ही संधी आपल्या समोर आलेली आहे. ती जर संधी हुकली ना, तुमच्या सारखे कपल करंडे कोणीच नाही तुम्हाला सांगतो. त्यामुळे हे तुमच्या समोर आलेले राजकारणामध्ये ही संधी आलेली आहे. या मतदारसंघाचा विकासाचा बॅकलॉग भरून काढण्याचं. अरे या मतदारसंघामध्ये पाहिलं असं अहंकार. अरे अहंकाराचा शेवट काय असतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. माझ्या मतदारसंघात सुद्धा मध्ये मी आताच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाहिलं एक धनदांडगी शक्ती, अहंकारी शक्ती. हम करू शक कायदा, मी सांगन तेच आणि आम्ही सांगन तेच होणार. आता एक क्लिप ऐकली. अरे काय झालं त्या अहंकाराचं? नायनाट झाला. तसा ह्या अहंकाराचा नायनाट आपल्याला दौंड मध्ये करायचा आहे, तुम्हाला सांगतो सगळ्यांना. अरे ज्यावेळेस आमच्यासारखा एखादा हितचिंतक पक्षाचं काम करण्याचं काम आम्ही ज्यावेळेस मतदारसंघामध्ये राज्यामध्ये फिरतो, आमच्या पक्षाची भूमिका मांडण्याचं काम करतो. काल परवा आमचे एक सहकारी संसदेतले संसदपटू आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजी महाराज घराघरापर्यंत नेऊन पोहोचवण्याचं काम केलं, त्या अमोल कोल्हेंनी इथं भाषण केलं. आणि अमोल कोल्हेंना काय सांगितलं? उपऱ्यांनी आम्हाला शिकवायचा अधिकार नाही. अरे आम्ही उपरे कसले? आम्ही 24 लाख लोकांचा लोकप्रतिनिधी करतो. आम्ही उपरे? ही कोणची भाषा? ही अहंकाराची भाषा आमच्या दौंडकर सहन करणार नाही. अरे तुम्ही येऊन बसा ना आमच्या तालुक्यामध्ये, आमच्या मतदारसंघामध्ये तुम्ही येऊन बसा. तुम्हाला कोणी नमस्कार घालतं का? पाहा या हात सोडल्यानंतर. अरे मतदारसंघाच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला ओळख सांगावी लागते. मी असू किंवा अमोल कोल्हे असू, आम्ही राज्यात सोडून द्यावं, देशात आम्ही खाली उतरल्यानंतर 100-200 लोकांचा गराडा तयार होतो. अरे फक्त इथं बोलायचं, मीडिया समोर बोलायचं म्हणजे तुम्ही का? अरे राजकारण आम्हाला शिकवायचं नाही. आमच्या एखाद्या सहकार्याबद्दल उपऱ्याची भाषा करायची नाही, हे सुद्धा या ठिकाणी छाती ठोकून सांगतो. माझा मतदारसंघ पलीकडे, नदीच्या पलीकडेच आहे माझा पण मतदारसंघ. अरे अहंकाराची भाषा कुणी आम्हाला शिकवायची नाही. पण आमच्या नेत्याने आम्हाला संयम शिकवलाय, आमच्या नेत्याने आम्हाला संयम शिकवलाय. आणि जर पोलीस स्टेशनचा सत्तेचा वापर जर आमच्या कार्यकर्त्यांच्या बाबत जर चुकीचा कुणी केला तर सरकार आल्यानंतर उलटे पाडे मोजल्याशिवाय आम्ही राहणार नाही, तुम्हाला सांगतो. त्यामुळे माझी पोलीस प्रशासनाला विनंती, तुम्ही आमचेच भाऊ आहे, तुम्ही आमचेच सहकार्य, पण सत्तेच्या बळावर तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने आमच्या कुठल्या कार्यकर्त्यांवर निवडणुकीच्या कालखंडामध्ये दडपशाही दबावशाही जर आणण्याचा प्रयत्न केला तर सरकार आमचंच आहे, महाविकास आघाडीचं. ही काळ्या दगडावरली पांढरी रेष. त्यामुळे परत म्हणू नका चुकलं आमचं. त्यामुळं जे सत्य ते सत्य समाजापुढे आलं पाहिजे. त्यामुळे आप्पांच्या बाबत जर बोलायचं म्हणलं तर अनेक गोष्टी आप्पांच्या बाबत, म्हणजे जी दौंडकरांना जी खंत होती मागच्या 5 वर्षामध्ये
तीच खंत या निलेश लंकेला सुद्धा होती, अरे आपल्यातला एक मार्गदर्शक तो आपल्या बरोबर विधिमंडळात नाही, पण ती खंत भरून काढण्याची आज या ठिकाणी वेळ आलेली, तीच खंत भरून काढण्याची वेळ आलेली आहे. या मतदारसंघामध्ये पाहिलं आपण गेल्या 10 वर्षापासून जातीय सलोखा निर्माण झालेला नाही. जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम या मतदारसंघामध्ये जाणीवपूर्वक केलं जात आहे. अरे समाजामध्ये जातीभेद निर्माण करण्याचं काम या भाजप सरकारने केलेलं आहे. त्या भाजप सरकारला आपल्याला उत्तर देण्याची वेळ आलेली आहे. जातीय सलोखा निर्माण करण्याची वेळ आलेली आहे. हिंदू मुस्लिम शीख ईसाई सब हम भाई भाई, अरे या पद्धतीने सर्वजण एक कुटुंबासारखे वागले पाहिजे आणि ते कुटुंब एकत्र ठेवण्याचं काम आदरणीय रमेश आप्पा आणि त्यांच्या परिवाराने त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे सर्वांनी या निवडणुकीला सामोरं जात असताना विचारपूर्वक, आता आपल्या हातात राहिले 5 दिवस मित्रांनो. किती? 5 दिवस. आप्पांनी आतापर्यंत आयुष्य तुमच्यासाठी खर्च केलंय. अरे तुमच्यासाठी आयुष्य खर्च केलंय. आता फक्त 5 दिवस आप्पांसाठी द्या, 5 दिवस आप्पांसाठी द्या. पुढले 5 वर्ष आप्पा तुमचा आमदार म्हणून नाही, पण तुमचा सेवक म्हणून, तुमचा शिपाई म्हणून राहील, हेच या ठिकाणी सांगतो. त्यामुळे 5 दिवस तुमच्या सगळ्यांचे महत्वाचे. घोषणा दिल्या, टाळ्या वाजवल्या, शिट्ट्या मारल्या म्हणजे झालं असं नाही. घराघरात प्रत्येकाच्या मनामनात तुतारी चिन्ह गेलं पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं सांगतो. आणि या मतदारसंघाला वेगळी किनारे. हा मतदारसंघ आदरणीय सुप्रियांताईंचा मतदारसंघ आहे. ताई या मतदारसंघाच्या खासदार आहे. जर ताईंची देश पातळीवर जर तुम्हाला उंची वाढवायची असेल तर या मतदारसंघाचा आमदार सर्वाधिक मतांनी निवडून आला पाहिजे. कुणीतरी सांगितलं 20,000 25,000, अरे 25 आणि 30,000 सोडून द्या, कम से कम 50,000. मी बोललोय धनाधरा, मी बोललोय आपल्या तोंडात सरस्वती आहे. अरे गाडी तर 50, कम से कम 50,000. आणि इथं कोण आलाय? 3 नंबरवाला. माझ्या गाडीचे सगळे नंबर बघ, 333. इकडं पवार साहेबांचे 333. माझे सगळे मोबाईलचे नंबर 333. इकडे माझी बायको उभा आहे, तिचा पण नंबर 3च आहे. ती 1,00,000 मतांनी निवडून येणार आहे. 3च आहे. ताईंचा नंबर 3च आहे. 3 आकड्याला वेगळं महत्व आहे. आप्पा तुम्ही लय भाग्यवान आहे. 3 कसा आला काय माहित बुवा. तर जुळला खटका, खटका जुळला. 3 म्हणजे सगळं 3नी जुळून आले. बोला सर्वांना विनंती, आता हात जोडून विनंती आहे, तुम्ही सर्वांनी 5 दिवस आप्पांसाठी दे रे. हा आप्पा सर्वसामान्यांसाठी काम करणारा माणूस आहे. कधीच अहंकाराचा थोडा सुद्धा स्पर्श आप्पांना झालेला नाही, थोडा सुद्धा स्पर्श आप्पांना झालेला नाही. त्या माणसाने आतापर्यंत आयुष्य फक्त तुमच्यासाठी खर्च केलंय, हे मी जवळून पाहतो, ह्या गोष्टीचा साक्षीदार आहे. तुमच्यासाठी अख्खं आयुष्य खर्च करण्याचं काम आप्पांनी केलेलं आहे. आणि आज त्या आप्पांना आपल्याला विधिमंडळात पाठवलं पाहिजे. अरे या विधिमंडळात पाठवल्यानंतर या मतदारसंघातले अनेक प्रश्न आहे. अरे जोले ते म्हणतात ना, नाकानी वांगे सुली, त्यात आपल्या कारखान्याचं बघावं साहेब. अरे ते 48 दिवस झाले लोक उपोषणाला बसले, मेले. त्याच्यातले 92 लोक मेले. उपोषण करता करता मेले. लय बोलायचं ना, बोला ना, आमच्या उद्या माझ्यावर बोला, अजून आप्पावर बोला, एकेरी भाषेत बोल बोल, काय अडचण नाही. हे घमेंड थोड्या दिवस असतो. राजाचा रंकन रंकाचा राजा होतो ना, त्यामुळे लय बोलायचं ना. मग आपण तेवढं क्लिअर वागायचं, क्लिअर कट, व्हाईट कॉलर. इकडं आपल्या अंधार. हा आपलं असं आहे, आपलं काय चोरून लपवून नाही. आणि तिकडं कोणा बोलायचं असेल, मी एवढा काय सोपा नाही. मी पण आप्पांचाच कार्यकर्ता. आपलं बघायचं, तिकडं 92 लोक मेले बिचारे, त्यांचं बघायचं. ते ग्रॅज्युटी बरेच लपडे आहेत ना. आम्ही एवढं बोलतो, आमचं असा डाग नाही लागला. आमचा आप्पा एवढा समोर जिल्हा बँक, इतक्या वर्ष जिल्हा बँकेचं नेतृत्व केलं आप्पाने.
दाखवून द्यायचं. कोणी बँकेच्या भरतीत पैसे घेतले तर बँकेच्या कामगारांचं खाल्ले दाखवून द्यायचं ना. अरे जर बँकेत काही केला असतं ते आप्पालाही मोठा झाला असता. आप्पा इकडे उभा राहिले असते, वर्गणी म्हणले असते तुम्हालाच मी वर्गणी देतो. आणि मला पण म्हणले असते तू काय काळजी करू नको, वर्गणी नको गोळा करू, मी इकून पाठवून देतो. आम्ही तसे ते असे म्हणजे समाजासाठी काम करायचं. म्हणजे बघा दोन भाग. अरे आप्पांबरोबर तुलना करायची ना, विकासाच्या मुद्द्यावर तुलना करायची. आप्पांबरोबर करा ना, तुलना करा, चौकात बसा. आणि जज कोण? ही जनता जज राहणार आहे. जनता जज राहणार आहे. आणि करा समोरासमोर पत्रकार घेऊन बसा ना, आप्पांबरोबर विकासाची तुलना करा. त्याच्यावर तर काय बोलायचं नाही भाऊ. त्याच्यावर तर काय लोकांना असं वाटत होतं राज्यच आम्ही चालवतोय. अरे आम्ही पण सरकारमध्ये होतो ना, आम्ही सरकार होतो, पण आम्हाला असं वाटलं नाही आम्ही राज्य चालवतोय. ते म्हणतात ना आमच्याकडे गावरान भाषेत, आमच्याकडे पण एक जण म्हणला तर मै हू डॉन टायगर अभि जिंदा आहे. मांजराने काय वाघाचं झुला अंगावर घेतलं म्हणतो वाघ होतो काय? तसंच आहे. काहींना असं वाटलं हे राज्याचा गाडाच आम्ही वडितोय. अरे वाडा आमचं काय म्हणणं नाही, पण तरच नको नाही इकडं गरीबाला. ते गरीबावर केस केलं ना त्याच्या आयला बघा ना राहून. ही जनता माफ करणार नाही हा. जनता बिघडली ना हे कोणाला सोडित नाही. तुम्हाला सांगतो सगळ्यात. मी तर बऱ्याच वेळा सांगतो एखादा बाहुबली असला ना, बाहुबली 10 लोकांना फेस करू शकतो, काउंटर करू शकतो. पण आप्पांसारखा माणूस आहे ना हात जोडून लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करू शकतो. त्याचं एक उदाहरण म्हणजे आप्पा आहे. 20 तारखेला अशी काय तुतारी वाजली पाहिजे ना, अशी काय वाजली पाहिजे ना, तिचा आवाज डायरेक्ट विधान भवनातच गेला पाहिजे. आणि 23 तारखेला हे सगळी जनता आहे ना गुलालानीच नाहून गेले पाहिजे, गुलालानीच. आणि पुढच्या 2 दिवसात ना मुंबईच्या विधिमंडळात जो बंद पडलेला आवाज आहे ना, बंद पडलेला 10 वर्षाचा, तो आवाज असा घुमला पाहिजे. मी रमेश किसनराव थोरात उर्फ आप्पा ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित केलेल्या अशी शपथ झाली पाहिजे. आणि तुम्ही काय म्हणाल इंग्लिश आप्पा, इंग्रजी नाही हा. इंग्रजी फक्त दिल्लीत मी. इंग्रजी दिल्लीत बोलायचं कारण तिथं केरळचे लोक ऐकत असतात, तमिळनाडूचे लोक ऐकत असतात, वेगवेगळ्या राज्यातले लोक ऐकत असतात. आणि ते इंग्रजी भाषेला त्यांच्या स्थानिक भाषेनंतर इंग्रजीला महत्व देतात. पण तुम्ही बघा माझी आठ आहे, तुम्ही मराठीतच शपथ झाली पाहिजे हेच या ठिकाणी सांगतो. आणि सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र, राम कृष्ण हरी.